तो पोस्ट कोड विचारतायत. क्वालिटी क्वेश्चन आहे, कॅप्चा फिल करायला सांगतात ते. आता हे जेव्हा असं सांगतात की क्वेश्चन्स अबाउट यू, म्हणजे इथे काय आहे की ते क्वालिफिकेशन घेत आहेत. ओके, आता हे एज आहे, एज टाकायची, पण आपला जो हे असतो म्हणजे त्यांना जसं उत्तर हवं आहे, त्यांना जी लोक स्पेसिफिक हवी आहे ज्या कॅटेगरीची, ज्या एजची, तसं जर हे कॅटेगरी आपलं बसलं तरच पुढे क्वालिफाय होणार आणि सर्व सुरू होणार आहे ॲक्च्युली. आता हे फक्त क्वालिफिकेशन आहे. ओके, मी 24 टाकते एज. हे असं कधी विचारतात की तुम्ही डिसिजन कोण घेतं किंवा असं, तर तेव्हा फक्त आय मेक द डिसिजन माय सेल्फ हाच ऑप्शन सगळीकडे सिलेक्ट करायचा. ओके, जॉईंट किंवा असं नाही, मेन डिसिजन मेकर आपण आहोत. आणि असं विचारतात वेन वॉज द लास्ट टाईम यू पार्टिसिपेट इन लक्झरियस टुरिझम सर्वे, ह्यात नेवर करायचं. कारण की आपण जर केलं की विथिन पास्ट 3 मंथ किंवा काही, तर ऑफकोर्स आपलं डिस्क्वालिफाय होणार. हे विचारते इंटरनॅशनल ट्रिप तुम्ही कोणत्या पर्पजने घेतलेली, काही पण ठेवू शकतो इथे, वेकेशन किंवा असं विकेंड ट्रिप. कोणत्या साली आपण ट्रिप घेतलेली, इयर, आणि हे काय ते आपलं मंथ. मी ऑक्टोंबर सिलेक्ट करते, ऑक्टोंबरला. सो आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपलं सर्व क्वालिफाय झालेलं आहे. ओके, म्हणजे अर्धा हाफ जरी झाला म्हणजे समजा आपला सर्व क्वालिफाय झाला आहे. बघूया जरी यापुढे डिस्क्वालिफाय होतो तर. How long willing to travel in hour to go the following holiday types?
म्हणजे तुम्ही किती तास ट्रॅव्हल करू शकता अशा एक्सपिरियन्ससाठी, असं ते विचारत आहेत. मी देते 10 ते 9 पण 9. विथ माय फ्रेंड्स. ते विचारतात की फेवरेट मंथ कोणता आहे तुमचा ट्रॅव्हलिंगचा जास्त. सो मी ऑक्टोंबर करते, कारण की ऑक्टोंबरला जास्त करून लोक फिरतात. किती नाईट तुम्ही राहिलात तिथे? मी तिथे 4. कोणत्या स्टारच्या हॉटेलमध्ये राहिलेला? 4 स्टार. किती महिन्याआधी किंवा वर्षाआधी तुम्ही तुमची तिकीट आणि काढून ठेवता असं विचारता येते. 3 ते 6 करते. इथे सहसा हा ऑप्शन सिलेक्ट ठेवायचा. ओके, कधी पण की ट्रॅव्हल बुकिंग साईट्स असतात ते, जसं की booking.com, एअरबीएनबी नसते ते. ओके, टूर ऑपरेटरनी जे एजंटनी आहेत तिथे सहसा डिस्क्वालिफाय होण्याची जास्त शक्यता आहे, कारण की हे जे वेबसाईट्स बेस्ड आहे थर्ड पार्टी साईट, त्याच्या थ्रू जास्त प्रश्न विचारलेले असतात पुढे. सो कधी पण हे सिलेक्ट करायचं, कधी पण ट्रॅव्हलिंगविषयी सर्वे आला तर. तुम्ही कोणते मीडिया आणि हे आहेत ते वापरतात असं विचारतात, म्हणजे कोणाची ॲडवाईस वगैरे घेतात. सो मी इथे गुगल लिहिते, गुगल इन्फॉर्मेशन, इंस्टाग्राम, फेसबुक. आता इथे आपला सर्वे सक्सेसफुली क्वालिफाय झाला आहे. ओके, म्हणजे इथून पुढे आपण काही आन्सर देणार तरी आपला सर्व डिस्क्वालिफाय नाही होणार. सो एवढी स्टेज असते ती इम्पॉर्टंट असते सगळ्यात. UK, स्वित्झर्लंड नको, US, फ्रान्स, जापान, ग्रीनलँड, ते कन्सिडर काय करता तुम्ही. दुबई, म्हणजे 3 वर्षात पुढे जाऊन तुम्ही कोणती सिटीज कंट्री आहेत ते तुम्हाला विजिट करायला जास्त आवडणार असं विचारतात ते. थायलंड, सिंगापूर एक सगळ्यात कॉमन आहे जे लिहायला हवं सगळीकडे. ओके, सिंगापूर, दुबई, सौदी अरेबिया. ओके, ते टुरिस्ट कंट्री आहे, सो ते कधी पण सिलेक्ट करायचे आणि लिहायचे जास्त करून. इथे लिहू शकतो काही पण, UK किंवा असं USA, ग्रीनलँड वगैरे, सौदी अरेबिया. मिडल ईस्ट कंट्रीज.
मी सांगितलेलं ना, सौदी अरेबिया आणि ते कंट्री दुबई आणि आहे ते कंपल्सरी ठेवायचे, कारण की हॉलिडे आणि लक्झरियस प्रपोजला ते कंट्री जास्त असतात. सो इथे ते काय विचारत आहेत, विच कंट्री हॅव यू एव्हर विजिटेड फॉर लक्झरियस प्रपोज. सो इथे 2च सिलेक्ट करायचे, 2 किंवा कमीत कमी 3, जास्त सगळे नाही सिलेक्ट करायचे, नाहीतर डिस्क्वालिफाय होणार ते. मी सौदी अरेबिया करते, एक दुबई करते, हे नॉट विजिटेड. इजिप्त एक करते, 3. हे आता विचारत आहेत लास्ट 12 मंथमध्ये, म्हणजे एका वर्षात सहसा माणूस 2 वेळा जाऊ शकतो. सो एक सौदी अरेबिया करते, एक दुबई करते. हे किती महिन्याआधी तुम्ही तिकीट काढलेलं असं विचारतात ते. कोणासोबत गेलेलात? विथ माय फ्रेंड्स. किती जण तुमच्यासोबत होते? मी 3 करते. आता ते दुबईचं पण तसंच विचारतात, कोणासोबत? विथ माय स्पाऊस करते. हाऊ मच फील ड्यू डेस्टिनेशन. इथे आपण काही करू शकतो, पण जे मेन कंट्री आहेत ज्याला आपण सिलेक्ट ठेवलं आहे, जसं की सौदी अरेबिया मी सिलेक्ट ठेवलं आहे. सो आय डोंट रिअली नो एनिथिंग अबाउट इट, असं हे आन्सर इथे नाही येणार. ओके, सो आय नो ग्रेट डील अबाउट इट असेच आन्सर येणार इथे. एक वेळ इथे आपण करू शकतो असं, किंवा ह्याच्यात आय नो लिटल बीट अबाउट, किंवा आय फेअर असं. इथे पण मी ग्रेट केलं, कारण की ती मी सिलेक्ट केलेली आहे ना आधीच कंट्री. फ्युचरमध्ये तुम्ही कोणकोणते डेस्टिनेशनला विजिट करू इच्छित असं विचारत आहेत ते. इथून आपला सर्व क्वालिफाय झाला आहे, सो आपण कसे पण आन्सर देऊ शकतो. ओके, हे विचारते तुम्ही जॉर्डनमध्ये जाण्यासाठी काय इच्छित नाही करत. सो मी काहीतरी लिहिते, जॉर्डन इज नॉट कूल कंट्री टू विजिट असं. आता विचारते तुम्हाला सौदी अरेबिया का आवडतं. हां, इथे असं विचारलं की पुढच्या महिन्यात जर तुम्ही कोणती ट्रिप करायची आहे किंवा करणार आहात, तर यापैकी तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी केलेली आहे. आय हॅव ऑलरेडी बुक्ड माय ट्रान्सपोर्टेशन अँड हे जो ऑप्शन आहे तो नाही सिलेक्ट करायचा.
कारण की त्याविषयी पुढे प्रश्न असतात. सो आय एम प्लॅनिंग किंवा आय एम रिसर्चिंग किंवा आय हॅव स्टार्टेड सम इन्फॉर्मेशन, हे ऑप्शन सिलेक्ट करायचे कधी पण. नाहीतर आधीच तुम्ही बुक केला आहात असं सांगितलं तुम्ही तर ते डिस्क्वालिफाय होणार. हे विचारतात तुम्ही कुठून इन्फॉर्मेशन घेता. सो ऑप्शन सिलेक्ट करू शकता काही पण तुम्ही इथे. तुम्ही विजा कसा अप्लाय करणार असं विचारतायत ते. सो ई विजा चालेल इथे. ते आपण काही पण ठोकू शकतो जेव्हा प्रश्न असतात तेव्हा. सो सर्वे बऱ्यापैकी होत आला आहे आता. तर इथे ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करत जायचे. तर मग काही पण सिलेक्ट करू शकतो. पण इथे 2-3 वेळा तरी नन ऑफ दिस सिलेक्ट करायचं, नाहीतर ते रोबोटिक आन्सर वाटतं. जास्त करून सौदी अरेबिया आणि दुबई सिलेक्ट करायचं. जे आपण चांगले कंट्री सांगितलेले आहेत त्यांना जास्त वेळा सिलेक्ट करायचं, बाकीच्यांना कमी वेळा करायचं.